नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. आजचा वार आहे रविवार आणि आज इथं मी थोडंसं रविवारचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. इथं टायमिंग झाला आहे 12:45 वाजले होते, 12:30 12:45चा टायमिंग होता आणि घरातले सगळे कामं उरकले होते. आज मी दुपारच्या जेवणामध्ये छान अशी भेंडीची भाजी चपाती केली होती आणि दोन्ही मुलांना इथं मी आज जेवण करण्यासाठी वाढलं आहे. भेंडीची भाजी आणि चपाती. तर इथं असं मुलांना जेवण वगैरे दिलं आणि त्यानंतर आज मला जायचं होतं बाहेर. मिरचीचा मसाला आणण्यासाठी जाणार होते. म्हणलं जास्त दिवस झालं मसाला करायचा म्हणत होते. आज म्हणलं सामान पण घेऊन येऊ, मसाला पण संपला होता. तर आज मसाला पण आणण्यासाठी जाणार होते बाहेर. तर इथूनच एक 15-20 मिनटं लागतात, बाजार भरतो. तर तिथूनच आज मसाला आणि मिरची आणू म्हणलं. रविवारचा बाजार असतो. तर तिथंच आज मी आणि माझे मिस्टर चालले होते. आज दुपारी जेवण केलं नव्हतं, पोहे चहाचा नाश्ता केला आणि इथं बाजारामध्ये आलं होतं. तर छान असा मोठा बाजार होता, सगळं होतं म्हणजे घरातलं आपलं डाळी ज्वारी असं पण होतं बाजारामध्ये तिथं सगळं. आणि मसाले पण होते, गरम मसाल्याचे पॅकेट होते. तर इथूनच मी अर्धा किलो लसूण आणि लिंबू पण घेतले होते आता. तर सगळं म्हणजे जे मला पहिलं तर मी मिरचीचंच घेणार होते मसाला आहे, पण थोडंसं घरातलं भाजी पण घेतलं, जे आपल्याला लागतं त्या वस्तू पण घेतल्या होत्या. आणि खूप भरपूर मोठा होता बाजार. मी पहिल्यांदाच असा बाजार बघितला होता. आणि म्हणलं असं मी इकडं जात असते आमच्या इथं पण जवळ एक, पण ते थोडा एवढा मोठा नव्हता. मी पहिल्यांदाच असा मोठा बाजार बघितला होता. आणि तर इथं सगळं जे जे लागतात मी आणि माझ्या मिस्टरांनी घेतलं. मिरच्या पण इथं अशा घेतल्या होत्या, मिरची मसाला पण घेतला. मिरच्या पण चांगल्या भेटल्या आणि वजनात पण चांगल्या बसल्या होत्या. तिथंच रस पण पेला घरी येताना. आणि घरी आल्यानंतर सगळं हे व्यवस्थित असं काढून ठेवलं होतं. छोटासा ब्लॉग पण केला होता मी इथंच आणि अपलोड पण केला आहे ते पण चॅनलवरती. आणि आता हा सगळं मिरच्या वगैरे ठेवायच्या होत्या. तर इथं दुपारचं जेवण तर अजून झालं नव्हतं. एक कांद्याची पात आणली होती 10 रुपयाला, कांद्याची पात, आणि एक मेथीची भाजी 20 रुपयाला घेतली होती. आणि हे खरबूज म्हणतात, काल मी टरबूज बोलले ह्याला, पण खरबूज बोलतात. तर छान असं खरबूज पण आणलं होतं. म्हणलं जेवण करतानाच आता खाता येईल त्यासाठी तर मी खरबूज पण कट करून घेऊ म्हणलं. तर मी आणि माझे मिस्टर राहिले होते जेवण करायचे. 3 वाजले होते, 3 वाजून गेले होते. आता दुपारचं जेवण करायचं होतं. सकाळी चहा आणि पोहे असा नाश्ता केला होता, त्याच्यावरतीच होतो. आणि आता इथं जेवण पण करून घेणार होते. तर इथं टरबूज पहिलं कट करून घेऊ, खरबूज पहिलं कट करून घेऊ. हे खरबूजच आहे, त्या खरबूज म्हणतात, पण टरबूजच येतं शब्द माझ्याकडून. तर हे ह्यातल्या बिया पण काढून घेतल्या. थोडंसं थंड पाण्यात धुवून घेतलं थोडंसं, कारण उन्हात होतं ना, त्या पाण्यात नाही ठेवलं, असंच नळाखाली धुवून घेतलं. आणि आता इथं छान असं कट करून घेतलेलं आहे. गोड पण होतं हे खरबूज पण, आणि मुलांना पण दिलं. हे आता इथं एका प्लेटमध्ये 2 खरबूज कट करून घेतले होते. आधी एक केला, नंतर एक केला. इथं माझ्यासाठी मिस्टरांसाठी भेंडी चपाती असं घेतलं होतं. रात्री थोडीशी गवार होती, ती पण घेतली होती. तर छान अशी कांद्याची पात 10 रुपयाला दिली आणि मेथीची भाजी 20 रुपयाला दिली होती. आणि जेवण वगैरे दुपारचं केलं. आणि हा आजचा सोमवारचा दिवस आहे हा. सकाळीच इथं मिस्टरांनी म्हणले हे कांद्याचे साल काढून देतो तुला, म्हणजे सोपं पण पडेल हे असं कट करायला आणि जास्त तिखट पण नाही व्हायचं. त्यामुळे इथं उठल्यास आज पाणी ठेवलं होतं मिस्टरांनी, तोपर्यंत हे कांदे कट करून दिले. म्हणजे कट नाही करून दिले, साल काढून दिलेले. 3 किलो कांदा होता. तर त्यांनी मनानेच असं म्हणजे हे साफ करून दिलेलं आहे. माझ्या तर डोक्यात नव्हतं आलं की असं साफ करून पहिला ठेवून नंतर कट करू. म्हणलं जेव्हा कट करायचं तेव्हाच हे करून घेता येईल. पण इथं मिस्टरांनी कांदा सगळा स्वच्छ करून दिला होता, कापायला सोपं पडेल. 2 कांद्याचे असे 2 तुकडे असे करून दिले होते. त्यानंतर इथं मी गॅलरीमध्येच मिरची पण दुपारचं टाकली होती, सकाळीच म्हणजे टाकली, कारण ऊन नव्हतं आलं आणखी. पण म्हणलं उन्हाच्या अगोदरच टाकता येईल. तिखट मिरची होती, तोंडाला पण चरचर होतं या मिरचीने, हाताला पण. तर इथं मिस्टरांनीच ही मिरची पण टाकली होती, नंतर भरता येईल म्हणलं. तर मिरची पण अशी पेपरवरतीच टाकली होती. दुसरं काय असं म्हणजे कपडा वगैरे हाताला नाही, पेपरवरतीच टाकली होती मिरची पण सुकण्यासाठी. तर माप पण चांगलं आलं होतं मिरचीचं. आणि मिरची पण अशी चांगली सुकण्यासाठी टाकली होती. तर इथं गॅलरीत मिरची सगळी चांगली अशी सुकण्यासाठी टाकलेली आहे. आणि आज जास्त ऊन नाही आलं. पावसाचं वातावरण झालं होतं, पाऊस पण झाला मग दुपारी. आज असं दररोज जसं ऊन येतं तसं आज ऊन पण नव्हतं जास्त.
मी टाकली मिरची खरं पण जास्त ऊन नव्हतं. आता 2-3-4 दिवस तरी उन्हात चांगली सुकवावं लागणार मिरची, मग तेव्हा छान होणार ही मिरची. आणि भाजायला पण. त्यानंतर दुपारचा स्वयंपाक हे झालेला होता आणि हा टायमिंग आहे 3-3:15चा आहे. पाऊस थोडा चालूच होता थोडासा. तर इकडं कांदा पण म्हणलं आता कापून घेऊ. दुपारी मला कांदा कापायला मी घेतला. सकाळीच मिस्टरांनी ठेवलं होतं थोडा वेळ हे पण उन्हात ठेवलं, त्यामुळं कांदा कट करताना जास्त डोळ्याला पाणी आलं नाही, कारण 2 तुकडे असे करून ठेवले होते मिस्टरांनी आणि थोड्या वेळ बाहेर पण ठेवला होता मिरची टाकली त्यावेळेसच. त्यामुळं कांदा कट करताना पाणी नाही आलं जास्त डोळ्याला. आणि असा उभा असा कांदा कट करून घेतला आहे आणि सगळा असा मोकळा करून घेतलेला आहे असा, म्हणजे लवकर सुकल त्यामुळं. आणि हा टायमिंग 3च असेल. पाऊस जे थोडा चालू झाला, मला माहितीच नाही पाऊस यायला. मग मोठ्या मुलांनी माझे सांगितलं पाऊस येते, मग मी पटकन हे मिरच्या पण म्हणलं भरून घेऊ. तर इथं मी आता मिरच्या पण अशा भरून घेतलेल्या टोपल्यामध्ये सुकल्या, म्हणजे जास्त तर ऊनच नव्हतं आज, पण म्हणलं जाऊ दे आता भरून घेता येईल, बघू आता उद्या. आता नेमकं मी मसाला करण्यासाठी मिरच्या आणल्या होत्या आता, आणि ऊन नाही पडत. आता होईल अजून तर उन्हाळा सुरूच आहे, पण असा पडतोच एकदा तरी मार्च-एप्रिलमध्ये थोडा तरी पाऊस. तर भरपूर असा पाऊस पण झाला होता. आणि इथं असा आजचा ब्लॉग पण केला आहे, रुटीन पण शेअर केला आहे. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू, आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.